हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली गौर कोरोनाच्या कृपेने बरोबर 1 महिना झाला हे सत्र चालू आहे. आता 1 महिना झाल्यानंतर काही साधक या नात्याने आपण विचार करावा असं माझ्या मनात आलं आणि त्यानुसार साधक या नात्याने काही विचार करणार नाही. आपला ग्रंथ चालूच आहे, सोयरोगानाथांचा ग्रंथ चालूच आहे, पुष्कळ शिल्लक आहे अजून. त्यामुळे आपण हा जो सगळा अभ्यास करतोय त्याचं काहीतरी चिंतन करतोय, त्या चिंतनाचं रूपांतर जर मोक्षात व्हायला हवं असेल, सुखरूपतेत व्हायला हवं असेल, तर जीवनाची दिशा कुठली असावी, जीवन पद्धती कोणती असावी आणि कोणती आपली आहे याचा कुठला तरी विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंडक नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये दृश्य आत्मक्रीडन आत्मरती असे 2 शब्द आहेत. फार छान शब्द आहेत. आत्मक्रीड, आत्मरती म्हणजे आत्म्यामध्ये रमणारा आणि आत्म्याबरोबर खेळणारा. रती क्रीडा म्हणजे खेळणारा, रती म्हणजे रमलेला. अशा पद्धतीने जो अखंड आत्मस्वरूपामध्ये रमलेला आहे त्याच्याशी जणू काय तो खेळतोय, असा जो कोण असतो तो जीवनमुक्त स्थितीतला मुंडक उपनिषद आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता हीच एक आदर्श स्थिती आपण मानली की आत्मक्रीडा आत्मरती होणं हे एक आवश्यक आहे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे असं आपण मानलं मुंडक उपनिषदाप्रमाणे. तर आज आपण कुठे क्रीडा आणि कुठे रती आहोत त्याचा थोडा विचार केला पाहिजे. आणि असा थोडा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्यातले बहुतेक जण दृश्य क्रीडा असतात. आणि दृश्य क्रीडेचा अर्थ असा होतो की आपला दृश्य जो संसार आहे त्या संसाराच्या अनुसंधानात राहणारे, प्रपंचाच्या अनुसंधानात राहणारे, जीवनाच्या अनुसंधानात राहणारे असे जे गुण असतात ते दृश्य क्रीड, दृश्य रती असतात. म्हणजे त्याच्याशीच खेळतात आणि त्याच्यामध्ये रमलेले असतात. असे जे गुण असतात त्यांना दृश्य क्रीड असं म्हणतात. असं आपण म्हणूया, काही नवीन शब्द कॉईन करूया या मुंडक उपनिषदाच्या निमित्ताने. तर हा जो दृश्य क्रीड आहे, आता मी दृश्य क्रीड असेल तर माझं जीवन परमार्थाला अनुकूल असणं शक्य नाही. ज्याला आपण आत्मक्रीड आत्मरती म्हणतो त्यापासून मी फार फार लांब आहे असं समजून घ्यायला हरकत नाही. आणि आपण जर आपलीच चौकशी केली, आपलीच तपासणी केली तर आपल्याला याची उत्तर मिळतात की मी आत्मक्रीडा आहे का आत्मरती आहे का नुसता प्रपंच क्रीडा आहे, हे आपल्याला उत्तर मिळतात. बोलू सर ठीक आहे. चालू ठेवा ना. प्रपंचामध्ये दुसरा हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. आपले नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, व्यावसायिकाचे संबंधित असतात, शेजारी पाजारी असतात, खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे दुसरा. पण परमार्थामध्ये दुसरा हा फॅक्टर फार गौण असतो, गौण झाला पाहिजे, हळूहळू हळूहळू कमी झाला पाहिजे. जेव्हा पारमार्थिक माणूस परमार्थ क्षेत्रामध्ये शिरतो आणि जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो कोणत्या कोणत्या कारणाने, त्यावेळेला तो परमार्थापासून लांब दूर गेला असतो फार. काही काही गोष्टी आपण दृश्य क्रीडेतला हा एक भाग आहे. दृश्य क्रीडेमध्ये दृश्यामध्ये रमलेला, दृश्याशी खेळणारा. आता दुसरे साधक हे जर दृश्यातच मोडत असतील आणि ते मोडतात आपल्या दृष्टीने तर दृश्यातच आहेत, तर त्यांच्याशिवाय मी रमतो आणि त्यांच्या जेव्हा खेळतो त्यावेळेला मी दृश्य दृश्यरती झालेला असतो. आणि दुसरा साधक हा आपल्या चिंतनाचा कधीही विषय नसावा हे मी कितीतरी वेळा सांगत असतो. पण इतकं सांगून सुद्धा आपलं ही काही सवय असते ती सवय जात नाही. आणि ती सवय न गेल्यामुळे आपण दुसऱ्याची तपासणी करण्यात अमूल्य वेळ खर्च करत असतो. आपला इतकी वर्ष साधना करतोय पण त्याला काही जमलेलं नाही आहे, अशा तऱ्हेचे विचार असतात, या पद्धतीचे विचार असतात. या पद्धतीचे विचार दृश्य क्रीडामध्ये मोडतात.
साधकाची दृश्य क्रीडा असते. बाकीचे लोक ह्या पद्धतीने विचार नाही करत, दुसऱ्या पद्धतीने करतात. बस सत्तेच्या संदर्भात विचार करतील, संपत्तीच्या संदर्भात, विद्येच्या संदर्भात, आपली जी स्टेटस असतं त्याच्या संदर्भात, कितीतरी संदर्भात दुसऱ्याबद्दल विचार करतात. पण परमार्थामध्ये दुसऱ्याबद्दलचा विचार हा अत्यंत निंद्य आहे असं म्हणलं पाहिजे. शब्द चांगला नाही आहे, पण शब्द नेहमी चांगले वापरले आणि अंधारून गोंधळून घेत राहिलं तर मग आपल्याला कधी कळतच नाही ते. पण दुसऱ्याचा विचार हा परमार्थामध्ये अजिबात असता कामा नये. हे जर लक्षात आलं तर ती जो क्रीडा आहे, दृश्य क्रीडा जी आहे, दृश्य रती आहे, त्यापासून आपण थोडं थोडं बाहेर जायला शिकू, बाजूला जायला शिकू. दृश्य क्रीडेचे बाकीचे सगळे प्रकार सांगितले. आता दृश्य क्रीडा समजा हळूहळू दृश्य क्रीडा कमी झाली तर साधनेला अनुकूल जे दृश्य आहे त्याच्यामध्ये ते क्रीडा करत राहतात आणि त्याच्यामध्ये रमलेले असतात. उदाहरणार्थ तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थव्रत आहेत, गंगाळी व्रत आहेत, वैकल्य आहेत, उपास तापास आहेत, असे अनेक प्रकार असतात. ते पारमार्थिक संदर्भातलं दृश्य आहे सगळं हे, पण त्याच्यामध्ये रमलेले असतात आणि तेच सर्वस्व जर मानलं तर तिथे सुद्धा मग गडबड होऊन जाते. असं होतं. याला व्यसन असा शब्द आहे. पारायण व्यसन नावाचा शब्दच आहे. आणि पारायण व्यसन शब्दाचा अर्थ अखंड पारायण करण्याचं व्यसन लागलं असणं. आज इथे केली, परवा तिथे केली, परवा तिथे केली, असं अखंड पारायण चालू आहे. याला पारायण व्यसन असं म्हणतात. आणि असे पारायण व्यसन असं करतो तो पारमार्थिक दृष्टीने दृश्य क्रीड असतो. म्हणजे कसं पारमार्थिक दृश्यच आहे हे सगळं जे आहे, हा प्रांत आहे संबंध दृश्याचा आहे. पण दृश्यातलं जरी असला तरी तो परमार्थाला किंचित का होईना पण अनुकूल आहे. आणि अशा किंचित अनुकूल असणाऱ्या क्षेत्रामध्ये तो जर रमायला लागला आणि तिथेच रंगायला लागला तर त्याला पुढचं जे आहे आत्मक्रीडा, आत्मरती इथपर्यंत मजल गाठताच येत नाही. म्हणून व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा वगैरे जे आहेत त्याला तसं मूल्य आम्ही अनेक वेळा सांगत असतो. पण त्याच्यात रमणं आणि रंगणं हे परमार्थात अपेक्षित नाही आहे. आता त्याच्यानंतरचा थोडा आणखी एक टप्पा आहे. ज्या जण ग्रंथक्रीड असतात, ग्रंथरती, यांची संख्या खूप मोठी आहे. प्रचंड वाचन करतात, उपनिषद वाचतात, ब्रह्मसूत्र वाचतात, ज्ञानेश्वरी वाचले, ज्ञानी रमण महर्षी वाचले, त्यातही आणि पुष्कळ विविधता असते. आणि अशी विविधता तितके सगळे ग्रंथ वाचणं असे जे लोक असतात ते ग्रंथक्रीड असतात. आणि ग्रंथरती जे असतात त्यांना दोन्ही बाजूने समाधान असतं. एक त्यांना वाटतं की आपण किती छान काम करतोय, आपण किती छान साधना करतोय, आणि दुसऱ्यालाही वाटतं की किती अखंड त्याचं व्यासंग चालू असतो, अखंड चिंतन चालू असतं. ते दुसरे आपल्याला म्हणतात किती छान अभ्यास चालला हो तुमचा. आणि मलाही वाटतं आणि मग दुसऱ्यालाही वाटतं. असं दुहेरी हल्ला झाला की आपण मग त्यातच रमण्याची शक्यता असते. आणि मग आज हा ग्रंथ, तो ग्रंथ, तो ग्रंथ, ह्याचं ग्रंथक्रीड, ग्रंथरती अशा पद्धतीचं एक प्रकरण आहे. थोडं समजावून आपण घेतलं तर मी काय म्हणतो हे कळेल, आणि हे समजून नाही घेतलं तर आपल्याला काहीच कळणार नाही. यात एकाही गोष्टीला नाव ठेवायचं नाही आहे किंवा ते गौण समजायचं नाही, चुकीचे समजायचे नाही. पण मी सारखं सांगत असतो त्याला त्याचं मूल्य आहे, त्यानंतर त्याच्यातून काही मिळत नाही आपल्याला. आणि हे लक्षात आलं नाही तर क्रीडेचे विषय आणि रतीचे विषय, रमण्याचे विषय हे बदलले पाहिजे. आणि असं रमण्याचे आणि रतीचे विषय जर बदलले तर आम्ही नुसतं ग्रंथक्रीड राहणार नाही. ग्रंथक्रीड हा एक टप्पा आहे ना, तो आणखी याच्या पुढचा टप्पा आहे, त्याला साधना क्रीड म्हणतात. आणि साधना क्रीड आज काय आहे, नाम इतकं जप झाला, इतका जप झाला, इतकं जप झाला, इतक्या वेळ सोहम साधना केली, तितक्या वेळ सोहम साधना केली, तितक्या वेळ ध्यानाला बसलो, इतक्या वेळ ध्यानाला बसलो. हे तर बरोबरच आहे, हे तर करावंच लागतं. पण हे करावं तरी केवळ साधना क्रीड आणि साधना रती राहून चालत नाही. त्या साधनातून जे मला मिळालं पाहिजे ते जर मिळत नसेल आणि ते का मिळत नाही जर चौकशी केली नसेल तर साधना चालू राहते. आणि साधना चालू राहिल्यानंतर पुन्हा मलाही वाटतं मी खूप काहीतरी करतोय, पुन्हा दुसऱ्यालाही वाटतं हा खूप काहीतरी करतोय. आणि जसं ग्रंथक्रीडाच्या बाबतीत होतं तसं साधना क्रीडाच्या बाबतीत होऊन जातं. आता साधना केल्याशिवाय होणार नाही 100%, कुणीही म्हणेल साधना केल्याशिवाय होईल कसं, हे अगदी खरं आहे. पण ती साधना एका टप्प्यावर उंचीवर नेणं आणि ती उंचीवर नेल्यानंतर त्याचं जे फळ असतं ते फळ मिळणं, सच्चिदानंद ब्रह्माची प्राप्ती हे जे फळ असतं ते मिळणं, आणि मग त्या फळामध्ये रमणं आणि रंगणं, जे आत्ता मुंडकोपनिषद आहे, आत्मक्रीड, आत्मरती, इथपर्यंत आपल्याला पोचायचं असतं. ही मजल आपल्याला मारायची असते. एवढं लक्षात राहिलं नाही तर मग आपलं जे क्रीडा क्षेत्र असतं आत्ताचं चालू, त्या क्रीडा क्षेत्राचं आपण खूप रमून राहू. आणि पुढचं जे क्रीडा क्षेत्र आहे त्या पुढच्या क्रीडा क्षेत्रात आपण लढणार नाही.
आणि हे जर विचार आतमध्ये एकदा तयार असले तर कुठल्याही ग्रंथाचं वाचन असू दे, कुठलीही साधना असू दे, कुठलीही व्रत वगैरे कुठलीही परायण असू देत, काही असू दे, ह्यातून पुढचा टप्पा जो आहे हा पुढचा टप्पा गाठला पाहिजे. आणि तो गाठल्यानंतर एक टप्पा असा येतो की ते टप्पा शिल्लक राहत नाही. आणि टप्पा शिल्लक न राहणं, व्यवस्थित जे करायला पाहिजे ते करता करता एक टप्प्याची जागा आली की तिथे काही टप्पा पुढे न राहणं हे भूषण आहे. आणि असं जर टप्पा रहित असं काही जे स्थिती असते त्याला आत्मक्रीडा आत्मरती म्हणतात. आणि असा आत्मक्रीडा आत्मरती असतो त्याला कृतकृत्य असं नाव आहे. जे केलं पाहिजे ते केलेला, परमार्थिक दृष्टीने जे केलं पाहिजे ते केलेला, असा कृतकृत्य शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे कृतकृत्य शब्दाचा अर्थ असा होतो आत्मक्रीडा आणि आत्मरती होणं हे कृतकृत्य झाल्याचं लक्षण आहे. आणि हे जर माहीत नसेल तर मग किरकोळ किरकोळ गोष्टीवर आपल्याला कृतज्ञता झाला असा भास झाला किंवा आपली गोड गैरसमज झाला तर मग मोठी आपली पंचायत होऊन बसेल. म्हणून हे दोन शब्द जे आहेत ते खूप मार्गदर्शक आहेत, आत्मक्रीड आत्मरती. आणि दोन शब्दांचा पाठपुरावा करत आत्ता सध्या माझं क्रीडा क्षेत्र कोणतं आहे, मी कुठे रमलेला आहे, कशाशी खेळतो आहे, ह्याचा आपल्याला अंदाज येतो. आणि तो अंदाज आल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं आहे याची जाणीव होऊन जाते. आणि अशी जाणीव झाली की पुढचे प्रगतीचे टप्पे जे आहेत ते हळूहळू होतात. तुकोबरायांचा एक वाक्य आहे, नित्य नवा दिवस जागृतीचा. प्रत्येक उजाडणारा नवा दिवस पारमार्थिक जागृतीचा असला पाहिजे असं तुकोबराय म्हणतात. आता तुकाराम महाराज नवा दिवस उगवणारा नव्या प्रगतीचा असला पाहिजे असं म्हणतात, तर आपल्याला सुद्धा तुकाराम महाराज की जय म्हणताना हे कळलं पाहिजे आणि त्याच्या मागे मागे गेलं पाहिजे. आमचं काय होतं, जय जयकार करून त्यांच्याकडून काही न घेण्यात पटायत असलेल्या प्राण्याला भक्त असं म्हणतात. त्याची भक्तीची व्याख्या आहे, जय जयकार करायचा पण त्याच्यापासून काही घ्यायचं नाही. आणि मग असं स्वतः भक्त म्हणून घ्यायचं. अमुक्याची जय तमक्याची जय असं मुक्त्याने मोठ्या घोषणा असतात, घोषणा दिल्याच पाहिजेत. आदर व्यक्त करण्याचं साधन असतं, शरणागतीचं साधन असतं. पण पुढं काय आणि पुढं काय हा जो विचार आहे, हा पुढं काय विचार स्थिर राहत नाही. आणि स्थिर राहत नाहीचं कारण आहे दृश्य क्रीडेतून आपण बाहेरच पडत नाही. आपलं जे दृश्य क्रीडा हो, दृश्य शब्दाचा अर्थ अनेक वेळा आपण पाहिला आहे. जे आपलं जे कर्म असतं त्या कर्माचं जे काही ग्राउंड असतं त्याच्यामध्ये आपण क्रीडा करतो ते सगळं दृश्य क्रीडा आहे. आणि पाच ज्ञानेंद्रियांचे जे दिसतं ते दृश्य, जे स्वप्न पडतं आपल्याला तेही दृश्य, जे भूतकाळात आपण रंगून जातो रमून जातो तेही दृश्य, भविष्यकाळामध्ये इमले बांधतो असं होईल तसं होईल तेही दृश्य, अशा पद्धतीने काळजी करतो तेही दृश्य, दुःख करतो तेही दृश्य, अशा सगळं दृश्यच दृश्य आहे. आणि इतका दृश्याचा पसारा आहे आमच्या लक्षातच येत नाही की हा दृश्याचा पसारा आहे. त्यामुळे आपण दृश्य क्रीडा आहोत हेही लक्षात राहत नाही. असं आहे, मी दृश्य क्रीडा आहे मला लक्षात यायचं असेल तर दृश्याचा पसारा कळला पाहिजे. मग त्या पसारात कुठेही मी जरी असलो तरी दृश्य क्रीडा आहे. आणि मला फार मोठी मजल मारायची अजून आत्मक्रीडा आत्मरती होईपर्यंत हे आपल्या हळूहळू लक्षात येतं. आणि लक्षात राहिलं तर पुढची प्रगती होणं शक्य आहे. असं नाही राहिलं तर रामकृष्ण ठेविल्यानंतर किंवा जैशी स्थिती आहे तैशापरी आहे हे जे संतांच्या आज्ञा आहेत त्या विकृत स्वरूपात आपण पाळतो. जैशी स्थिती आहे आता काय बद्ध स्थिती आहे तसंच राहा, अशा पद्धतीने विकृत स्थितीचा आज्ञा पाळतो आपण. आणि अशा विकृत आज्ञा पाळून त्याचं विकृतीकरण करून आज्ञा पाळण्यामध्ये काही मजा नाही आहे. म्हणजे एवढा सगळा विचार केल्यानंतर दृश्य क्रीडा हा शब्द खूप लक्षात राहायला पाहिजे. आणि दृश्य क्रीडा शब्दाचा अर्थ दृश्य क्रीडाचा परिणाम आपल्याला माहिती आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, भय, मदमत्सर वगैरे वगैरे. कितीतरी वेळा ह्या सगळ्या जंद्रीचा आपण विचार करतो. यातल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ते दृश्य क्रीडा असल्याचं लक्षण आहे. क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. आता हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी दृश्य क्रीडाचं लक्षण आहे. नुसतं दृश्य क्रीडा नाही असा त्याच्यामध्ये भयंकर रमलेला आहे, रंगलेला आहे. आणि इतका रंगलेला आहे की आपण दृश्य क्रीडा आहोत हेही त्याला कळत नाही. इतकं त्या दृश्याने त्याला खाऊन टाकलेलं असतं, गिळून टाकलेलं असतं. आणि असा जो दृश्याने खाल्लेला गिळलेला असतो तो त्यातून बाहेर आला जर तर थोडी मोक्षाकडे म्हणजे ह्या बंधनातून सुटकेकडे थोडी तरी सुरुवात होईल. म्हणून दृश्य क्रीड मी आहे हे लक्षात घ्यावं, दृश्य क्रीड राहता कामा नये हेही लक्षात घ्यावं. आणि हे लक्षात घेतल्यानंतर मला काय करायचं आहे ह्याचं भान जर राहिलं तर मग आपण पुढच्या प्रगतीचे टप्पे मोकळे होऊन जातील. आता एवढा विचार केल्यानंतर आता जो विषय आहे पुढचा त्या विषयाचा थोडा विचार करू. नव्हे नरनारी गैबी सूत्रधारी हलवी जो जीवजंत असा एक अभंग आहे म्हणा कविता आहे सोयरोबादासांची. त्यामध्ये म्हणतात नव्हे नरनारी ब्रह्म नावाचं तत्व आहे
त्याला लिंग नाही आहे. तो पुरुषही नाही, स्त्रीही नाही, नपुसकही नाही, काहीच नाही. आता हे जे लिंग असतं ते नेहमी देहसापेक्ष असतं. कोणतेही लिंग असेल, स्त्री आहे, पुरुष आहे, नपुसक आहे. आता ह्या गोष्टी आता देहसापेक्ष आहेत, देहाला धरून आहे. तो विदेही असल्यामुळे, रूप नसल्यामुळे त्याला देह नाही, देह नसल्यामुळे त्याला लिंग नाही. आता लिंग काय नाही त्याचं स्पष्टीकरण झालं तर आपल्याला मग ते लिंग रहित आहे असं म्हणण्याचा काहीतरी अर्थ येतो. नुसतंच जर म्हटलं त्याला लिंग नाही, त्याला अशा अर्थ राहत नाही. कारण लिंग का नाही, तो अरूप आहे म्हणून, त्याला रूप नाही, आकृती नाही म्हणून त्याला लिंग नाही. अशा पद्धतीचं जे तत्व आहे परमार्थामध्ये, ब्रह्म या शब्दाला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी तिन्ही अर्थाने वापरू आहे. उदाहरणार्थ ते ब्रह्म नपुसकलिंगी, तो आत्मा पुल्लिंगी, ती चिती नावाचा शब्द आहे परमार्थाला, ती स्त्रीलिंगी आहे. आता समर्थांनी आधीच दिलेले की पुल्लिंगी ब्रह्म कुठली, स्त्रीलिंगी ब्रह्म कुठलं, नपुसकलिंगी ब्रह्म कुठलं, दासबोधामध्ये आधी दिलेली आहे. आणि ती वाचली आधी की आपल्याला एक कळतं की ब्रह्मस्वरूपाला रूप नसल्यामुळे त्याला लिंग नाही. आणि असं जे आहे नवे नर नारी गैबी सूत्रधारी आहे. आणि असं जे तत्व आहे ते तत्व सबद्ध जगाची सूत्र चालवतं. आता इथे एकदम ईश्वराचा संदर्भ घेऊन जातो. आणि ईश्वर हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. खूप लक्षात घ्यायला पाहिजे की जिथे एखादी कृती असते, जेव्हा एखादं काम असतं, काहीतरी श्रेय असतं त्याला, याच्यामुळे हे सगळं झालं, याच्यामुळे झालं, हे जे श्रेय आहे ते श्रेय जेव्हा जातं असतं, ब्रह्माला एकही श्रेय नाही आहे. कारण श्रेय मिळण्यासारखं तो कृतीच करत नाही. आणि त्यामुळे श्रेय मिळण्यासाठी कृती न केल्यामुळे त्याला श्रेय मिळत नाही कुठले. सगळं जे श्रेय असतं ते ईश्वराला असतं. म्हणून सगळं जे श्रेय जातं, उत्पत्ती, स्थिती, लयाचं, हे सगळं श्रेय जे असतं ते ईश्वराकडे जातं. आणि असा जो ईश्वर आहे गैबी सूत्रधारी. आपण अनेक वेळा ते कठपुतळ्यांचे दृष्टांत देतात. आणि कठपुतळ्यांच्या दृष्टांतामध्ये तो दोरी हलवत असतो, पडद्याआड असतो, तो आपल्याला दिसत नाही, पण ते बाहुल्या नाचत असतात. हे ज्या बाहुल्या नाचत असतात तो जसा सूत्रधारी आहे तसंच आपण एक बाहुल्यासारखे आहोत. शरीराच्या दृष्टीने, जीव दशेच्या दृष्टीने आपण सगळे बाहुल्यासारखे आहोत. आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आपण तो एकच आहोत. आता कुठून कुठे जायचं आपल्याला कळेल. जोपर्यंत मी स्वतःला वेगळा समजतो त्यापासून, तोपर्यंत मी करता आहे, मी भोगता आहे, अमुक सगळं आहे. पण जोपर्यंत ज्या क्षणी मी त्याची एकरूप होईल त्या क्षणी तो जसा आकर्ता आहे तसा मी पण आकर्ता आहे असं होऊन जाईल. आणि मग कर्तृत्वाचा अभिमान राहणार नाही, भोक्तृत्वाचा अभिमान राहणार नाही, दोन्हीतलं काही राहणार नाही. आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांत हे दृश्याच्या संदर्भात आहे. आपण जे कर्तृत्व करतो हे दृश्यातच असतं, आपण जे भोग्य पदार्थ असतात ते दृश्यातच असतात. अशा पद्धतीने आपण ज्या कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा विचार करतो त्या आपोआप दृश्याचा विकास झालेला असतो. मग आम्ही दृश्यक्रीड बनवूनच जातो. असे किती विचार करता करता हळूहळू आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत जातात. पण विचार त्या दिशेने जर असला सतत तर, आणि त्या दिशेने विचार नसला तर दृश्याच्या दिशेने विचार असतो. तो तर सगळ्यांचाच चालू आहे, कुणीही त्यातून सुटलेलं नाही. ठीक आहे, ज्याचं ज्याचं दृश्य वेगळं असेल, त्याच्या दृश्याची सिव्हिरिटी वेगळी असेल, आनंद वेगळा, सुख वेगळं असेल, सगळं वेगळं असेल, पण तरी दृश्य काही चुकत नाही. म्हणून दृश्याच्या दिशेने केलेला विचार हा परमार्थामध्ये हा अविचार होतो. आणि करू नये विचार असं नाही, तो विचार करावा लागतो. हे जरा विरोधाभास वाटतो. आता कसं आहे, आपण समजा जर सांसारिक आहोत, प्रापंचिक आहोत. मी अनेक वेळा हा विषय मांडत असतो. आपण अभ्यास करणारे सगळेजण 100% प्रापंचिक आहोत. आणि दुसरा विषय तेवढाच आहे, 100% प्रापंचिक राहणार आहोत. हे गृहीत धरून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते दैनंदिन जीवनासंबंधी काहीतरी विचार केला पाहिजे. त्यासंबंधी काहीतरी योजना केली पाहिजे, काहीतरी व्यवस्था, तरतूद ज्याला म्हणतात ती केली पाहिजे. आणि असं करणं हे आवश्यकच आहे प्रपंचासाठी. आणि म्हणून नेहमी ती वचनं सांगत असतो की प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचारीची होय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तुम्हाला सार्थक करून घ्यायचं असेल जीवाचं, म्हणजे आत्मक्रीडा आत्मरती व्हायचं असेल तर विचार केल्यानेच होणार आहे, बाकी कशाने होणार नाही आहे. आता भरला हरिपाठ म्हणतात की असोनी प्रपंची जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वायासा. असं ज्ञानदेवांचं असंच म्हणणं आहे. हे सगळं कारण एकच आहे की आम्ही प्रापंचिक असल्यामुळे प्रपंचाशी जो हा विचार आहे, सुसंगत विचार आहे, तो आम्हाला करावाच लागतो. पण तो विचार करणं आणि काळजी करणं आणि खंत करणं यातला फरक लक्षात घ्यायचा. असं
जो तो आपापल्या पूर्वजन ज्याला म्हणतात ती करत असतो, केलीच पाहिजे. पण ती करताना काळजी करणं आणि होऊन गेल्याचा विचार करणं, दुसऱ्याशी तुलना करणं, असं हे जे आहे हे सगळं दृश्य क्रीडाचं लक्षण आहे. प्रपंच आहे म्हटलं तर तो नेटका केला पाहिजे. आपला रिसोर्सेसमध्ये कसा बसेल तो केला पाहिजे. रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याची खंत आणि काळजी दोन गोष्टी जास्त आहेत. ईर्ष्या, स्पर्धा ह्या जर गोष्टी असतील तर दृश्य क्रीडा आहे. प्रापंचिकाने कुठे कुठे सांभाळायचं असतं हे जर आपल्याला लक्षात आलं तर प्रपंचाने काही बिघडत नाही आपल्याला कळेल. पण जोपर्यंत प्रपंचाने काही बिघडत नाही हे वाक्य हे कुठल्याच गोष्टी लक्षात न घेता बोललं जातं तिथे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. किती पद्धतीने विचार करायचा असतो आणि असा विचार केल्यानंतर आपण हळूहळू त्या दिशेने प्रयत्न करतो आणि परमार्थाच्या आड प्रपंच येत नाही. प्रपंच चुकीच्या पद्धतीने जर प्रपंचाचा विचार केला तर तो आड येतो. आणि त्याचं मुख्य हे काय, काळजी नावाची गोष्ट आहे. अनेक वेळा सांगितलं, काळजी आणि होऊन गेलेल्या गोष्टीची खंत, दुःख, शोक म्हणतात तो. अर्जुनाला आगामी शोक होता. आगामी शोक म्हणजे आता ही लढाई झाल्यानंतर मग काय होईल, परिणाम काय काय होतील त्याचे, त्याविषयी आधीच विचार करून ठेवला त्याने. त्याला आगामी शोक म्हणतात. आणि होऊन गेलेला शोक आहे तो होऊन गेलेला शोक असतो. तर अर्जुनाला होऊन गेलेला शोक नाही, आगामी शोक आहे. पण आगामी शोक जर असला तर शोकच आहे तो. म्हणून अशोचानंद अशोचस्थम प्रज्ञावादंश असं गीता सांगते. ज्याविषयी शोक करणं योग्य नाही त्याविषयी तू शोक करतोस. आणि का लक्षात राहत नाही. म्हणून गैबी सूत्रधारी त्याचे आत्ता आपण चाललंय. तो जो सूत्रधारी आहे तो सूत्रधारी गहिनीनाथ आहेत. आता गैबी शब्दाचा अर्थ गहिनीनाथ असा होतो. त्याला थोडं मुसलमान रूप दिलं गेलेलं आहे का काळाबाणाने किंवा त्या मोंगलांच्या राज्यामुळे त्याला मुसलमानी रूप दिलं गेलं आहे. मग त्याच्यावर चादर बिदर ते त्यांच्या पद्धतीने असते. मुरगुडजवळ एक आहे गैबी नावाचं स्थान. ते गैबी नावाचं स्थान आता दोन्ही जातात, हिंदूही जातात, मुसलमानही जातात. तर हिंदू जातात कारण ते गहिनी जातांचंच एक नाव आहे असं यांचं म्हणत आहे. ते म्हणतात गैबी नावाचा एक आमचाच माणूस आहे पीर. आता असं जरी असलं तरी गुणागोविंदानं चाललं, अजून त्याचं मारामारी न झालेली. त्या लक्षात घ्यायचं ते गैबी शब्दाचा अर्थ गहिनीनाथ असा होतो. आणि गहिनीनाथ हे नाथपंथी होते आणि सोयरोबा नाथ हेही नाथपंथी आहेत. त्यामुळे त्यांच्या गुरूंच्या नावावरून शिष्याच्या नावाची म्हणजे त्याच्या साधारण पंथाची आपल्याला कल्पना होऊन जाते. आणि अशी कल्पना करत पुढे गेलं तर गैबी सूत्रधारी सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या हातात काय असतं, समोर येईल ते काम करणं हे आपल्या हातात असतं. त्यासाठी चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतं. बिघडू नये करून प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. ते सगळं करायचं. पण बिघडणारच ना अशी खात्री देता येत नाही आणि बदलेलं सुधारेलच अशी खात्री देता येत नाही. आणि जिथे खात्री वाटते तिथे दुःख होतं, तिथे शोक होतो. खात्री असं झालंच पाहिजे, असं झाल्याशिवाय सोडणार नाही वगैरे वगैरे. आता हे जे निर्णय ते निश्चयसुद्धा आवश्यक आहे. त्या निश्चयाचे बोल तुका म्हणे तेचे बोल हेही संत सांगतात. पण त्या निश्चयाला विकृतीचं स्वरूप येता कामा नये. आणि जेव्हा निश्चयाप्रमाणे होत नाही तेव्हा शोक जो आला, दुःख झालं तर सगळं बिघडलं बा. आता किती विचार असतो, बारीक बारीक विचार असतात. इतके बारीक बारीक विचार, तपशीलवार विचार साधक करत नाहीत आणि करत नसल्यामुळे ते अखंड दृश्यक्रीड राहतात. आणि असं दृश्यक्रीड राहणं या परमार्थाला भूषणास्पद नाही आहे. आपण जो इतकी वर्ष अभ्यास केलेला असतो, श्रवण केलेलं असतं, अनेक साधनं केलेलं असतात आपल्या मताने, ते भूषणास्पद नाही. जर दृश्यक्रीडेत आपण राहिलो आणि दृश्याचे आपण अनेक प्रकार पाहिले. कशाला दृश्य म्हणतात. एक पारमार्थिक दृश्य, एक व्यावहारिक दृश्य, दोन्ही दृश्यच आहेत. आणि असं वर्गीकरण करून घेतल्यानंतर पारमार्थिक दृश्यात रमणं आणि रंगणं हे एका हातीपर्यंत चांगलं आहे. म्हणजे व्यावहारिक दृश्यामध्ये रमण्यापेक्षा हे चांगलं आहे की, पण त्यातच रमलेल्या स्थितीत राहणं आणि रंगलेल्या स्थितीत राहणं हे अपेक्षित नाही आहे. एकदा आत्मक्रीडा आत्मरती झाला की मग त्याला समजतही नाही मी आत्मक्रीडा आत्मरती आहे असं चुकून त्याला वाटत नाही. मी आता आत्म्याशी क्रीडा करतोय आणि मी आता आत्मरती झालेला आहे असं त्याला कधीच कळत नाही. त्याचं कारण आहे तद्रूप झाल्यानंतर, आत्मरूप झाल्यानंतर केवळ कौतुकाने आत्मक्रीडा आत्मरती असे शब्द वापरले जातो. सांगायला बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय कळत नाही एवढ्यासाठी फक्त कौतुक म्हणून आत्मक्रीडा आत्मरती हे दोन शब्द आहेत. वास्तविक तो आत्म्याशी खेळला तर द्वैत झालं. मी एक वेगळा आहे, खेळणारा त्याच्याशी खेळतो, आत्मा वेगळा आहे, खेळणं वेगळं आहे, मग ते कुठे आली तिथे. तर असं नाही. ते द्वैत क्रीड ते आत्मक्रीडा आत्मरती शब्दाचा अर्थ असा नाही. आत्मरूप होऊन जीवन जगणं, जे प्रारब्धाने शिल्लक राहिलेलं जीवन आहे ते आत्मक्रीडा आत्मरती स्थितीमध्ये जगणं, ह्याला आत्मक्रीडा आत्मस्थिती असं म्हणतात.
आपल्यासमोर नाथ महाराजांचं उदाहरण आहे. नाथ महाराज येतात दौलताबादला गेले होते गुरूंच्या सेवेला. तिथे सद्गुरू बसले होते ध्यानाला. तेवढं पण लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्यानंतर हे किल्लेदार होते. नाथ महाराजांचे जे गुरु होते श्री गुरु ते किल्लेदार होते. त्यामुळे किल्लेदारांना लढाई जायला आवश्यक होते. मग आता हे तर बसलेले ध्यानाला. मग एकनाथ महाराजांनी ढाल तलवार काढली, स्वतः लढायला गेली. आता हे जे काही सांगितलेलं आहे, लढणं हे काय नाथ महाराजांचं काम नाही आहे, ते त्यांचं काम आहे. पण श्रीगुरू जर असे बसलेले आहे तर माझं काम जे आहे ते कामाचा हा भाग आहे. मग त्यात मरण आलं तर नाथ महाराजांना काही लढाईचा अनुभव काहीच नव्हता. लढाईचा अनुभव नसताना सुद्धा ते लढाईला गेले. याचं कारण आहे श्रीगुरूंचं काम जे आहे ते त्याने केलं जर नाही तर त्यांना दोष निर्माण होईल. तो दोष निर्माण होऊ नये म्हणून ते लढायला गेले. आता यातून एक कळतं आपल्याला की आत्मक्रीडा आत्मरती असताना सुद्धा त्यानं लढाईसारखं काम जे आहे ते अंगावर घेतलं आणि त्या दिवशी ते गेले. आता हे जर लक्षात घेतलं ते लढाईसारखं काम जर करता येतं तर बारीक सारीक कामं करायला तर काहीच अडचण नाही. म्हणून आत्मक्रीडा आत्मरती लढणारा काही कामच करत नाही किंवा त्याचा काही उपयोगच नसतो असं नाही. तर तोही काम करतो, करू शकतो, त्यांनी केलं पाहिजे असं नाही. त्याच्यावर कोणतीही सक्ती कोणालाही करता येत नाही. असा तो स्वतंत्र असतो. सर्वतंत्र स्वतंत्र असं जर वर्णन केलं आहे. पण त्यांनी करू नये असंही नाही, करावंच असंही नाही. आणि हे जर लक्षात घेतलं तर आत्मक्रीडा आत्मरती शब्दाचा अर्थ आपल्याला कळतात. आणि मग मी एक दृश्य क्रीडा आहे हे लक्षात येतं. अगदी उत्कटेने लक्षात येतं की मी दृश्य क्रीडा आहे आणि मी दृश्य क्रीडा आहे, मला तसं राहायचं नाही आहे. हे जर लक्षात आलं तर परमार्थाची छान सुरुवात होते. म्हणून परमार्थाच्या क्षेत्रात प्रवेश करताना मला नेमकं काय करायचं आहे हे जर माहीत असलं तर पुढचा प्रवास छान होतो. आणि रॅन्डम आपण ज्याला म्हणतो काय जे करायचं हे सगळे करतात, मी पण थोडं थोडं करतो, कुणीतरी सांगतं तेही करतो. अशा पद्धतीने जर ह्या क्षेत्रात आपण प्रवेश केला तर आपल्या हाताला काही फारसा लागत नाही. इतकं सगळं आपल्याला ह्या आजच्या या महिना झाल्याच्या निमित्ताने आपण थोडे लक्षात घेतो आहे. आणि हे लक्षात जर घेतलं तर आपल्या साधनेला चांगलं एक वळण लागेल, सरळ वळण लागेल. आता हा एक विनोदच आहे, वळण सरळ कसं असेल, पण तरी आपली म्हणण्याची पद्धत असते. तर आता सरळ झाला म्हणजे वळणावर, सरळ वळणावर आला असं म्हणत आहे. ठीक आहे, आता आपण चाललो होतं आपलं गैरी सूत्र आहे. जो गहिरीनाथ आहेत तेच ब्रह्मरूप आहेत, ते ईश्वर तेच आहेत. आणि ईश्वर असल्यामुळे सगळं कर्तृत्व ईश्वराचं असल्यामुळे सगळी सूत्र हलवणारा तो आहे. आपण नेहमी ईश्वराचा विचार लक्षात घेतला पाहिजे. ब्रह्मस्वरूपाकडे काहीही आपल्याला दाखवता येत नाही बोट की त्याने असं केलं त्याने असं केलं म्हणून. जी कृती आहे ती सगळी ईश्वराची आहे. आणि ईश्वराची कृतीसुद्धा आहे ती काय कारण नसताना नाही आहे, सकारण आहे. जे ईश्वराने माझ्या बाबतीत केलं असतं पर्सनल ते माझ्याच काहीतरी क्रियाचा कर्माचा एक तो परिणाम असतो. आणि माझ्याच कर्माचा परिणाम असल्यामुळे माझ्याच कर्माचं फळ मला मिळत असल्यामुळे त्याचा यत्किंचे ते दुसऱ्याला दोष देणं हे परमार्थाची सुरुवात चांगली केल्याचं लक्षण आहे. असं काय आहे, आता पुन्हा इथे व्यावहारिक सत्ता आली. आता व्यावहारिक सत्तेमध्ये जसं जसं केलं पाहिजे ते तसंच करायचं. पण यत्किंचे द्वेषाचा तरंग उमटू द्यायचा नाही. आता हे थोडं समजायला कठीण आहे. पण समजायला जरी कठीण असलं तरी संतांचं उदाहरण आहे. गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण आहे, फार छान उदाहरण आहे. गोंदवलेकर महाराजांच्या भावाने त्यांची जमीन हडप केली थोडीशी. आता गोंदवलेकर महाराज ते नाही असं म्हणाले जमीन मिथ्या आहे आणि तर जमिनीचा मालक मी नाही आहे, मालक तो आहे, सूत्रधार तो आहे. अशा पद्धतीचा विचार गोंदवलेकर महाराज नाही केला. मी संत आहे, लोक मला काय म्हणतील असाही विचार केला नाही. त्या भावावर सरळ केस केली कोर्टामध्ये. आता एका संताने भावावरती केस करणं कोर्टामध्ये हे आपल्या कन्सेप्टमध्ये बसत नाही, आपल्या कल्पनेमध्ये हे बसत नाही. आणि कल्पनेत बसत नाही असं एक कारण आहे, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता यात गल्लत केलेली असते. आता झालं कोर्टात केस उभी राहिली, तारीख पडली, दोघं जण आले कोर्टामध्ये. आता कोर्टाच्या आवारामध्ये महाराजही गेले, त्यांचा भाऊही आला. त्यावेळी ते वडापाव वगैरेची काही व्यवस्था नव्हती. त्यावेळी गोंदवलेकर महाराज शिदोरी घेऊन आले. ते शिदोरी घेऊन आणणारे भावाला बोलवलं, ज्याच्यावर केस चालले त्याला, चल म्हणे आपण येऊया. बस इथेच जमलं. इथे संत त्यांचं जे संतत्व आहे साधुत्व आहे ते इथेच दिसलं. कोर्टात केस व्यावहारिक सत्तेप्रमाणे चालू आहे तशी चालू आहे. पण पारमार्थिक सत्तेमध्ये त्याला जेवायला बोलायला काहीच हरकत नाही. का द्वेष जर मी केला तर त्याला जेवायला नाही बोलवणार नाही, तोंडसं बघणार नाही, तोंड फिरवून बसेल. आता ही व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता ही गल्लत जर त्यांनी नाही केली तर आम्ही सुद्धा
गोंदवलेकर महाराज की जय मंडळाने सुद्धा आपण हा फरक केला शिकला पाहिजे की व्यावहारिक सत्तेत जसं पाहिजे ते तसंच पाहिजे, पण ज्याच्यावरती व्यावहारिक सत्तेचा आपण प्रयोग करतो द्वेष किंचित करायचा नाही. आता हे फार तारेवरची कसरत आहे, पण हे तारेवरची कशी जमली तर जमलं आणि कसं नाही जमली तर नाही जमली. असं कितीतरी गोष्टी आहेत. म्हणून प्रपंच जो आहे तो परमार्थाच्या आड येत नाही. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या विचाराने प्रपंच करणं हे परमार्थाला आड येतं. आणि सगळे विचार जर ठाऊक असतील आणि ते संतांच्या चरित्रात आपल्याला चांगले कळलेले असतील तर खूप सोपे होऊन जातं. पण संतांचं चरित्र वाचताना केवळ ते महाराज किती मोठे होते असा विचार न करता त्यांच्या मोठेपणातली जी कारणं आहेत ती लक्षात घ्यावी आणि आपणही त्यांना थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न करावा, तर त्या जय जयकाराचा आपल्याला उपयोग होतो. आणि असं नाही केलं तर जय जयकार होत जातो शिल्लक. कितीतरी पिटफॉल झाला म्हणतात ते परमार्थ जागोजागी आहेत आणि जागोजागी असलेली पिटफॉल्स आमच्या लक्षातही येत नाही. कारण लक्षात येत नाही त्याचं कारण आहे त्या दृष्टीने तिकडे पाहिलेलंच नसतं. आणि पाहिलेलं का नसतं? दृश्य क्रीड असतो. ठीक आहे, असं असलं ते ठीक आहे, तसं असलं ते ठीक आहे. जो दृश्य क्रीड असतो त्याचा परमार्थ जेमतेम चालू असतो. कसा तरी जेमतेम दिसण्यापुरता असं कधी चालू असतं. त्यामुळे तो परमार्थ क्रीड नसतोच, दृश्य क्रीडच असतो. आणि असं सगळे विचार केल्यानंतर गैवी सूत्रधारी जे आहे हलवी जो जीवजंत तो सूत्रधारी आहे, त्याच्या सूत्राप्रमाणे सगळं चाललं आहे. त्याला बुद्धी झाली जमीन हडप करण्याची, त्यांनी सूत्र हलवलं. त्यांना कोर्टात केस करण्याची बुद्धी झाली, त्यांनी सूत्र हलवलं. न्यायाधीशाने न्याय दिला, त्यांनी सूत्र हलवलं. आता अशा पद्धती हे जे सूत्र आहे त्या सगळ्यात त्या सूत्राचे आम्ही घटक आहोत. आणि ज्यांनी त्याने आपापला रोल त्या सूत्रानुसार पार पाडायचा असतो हे जर लक्षात आलं त्याला म्हणतात ईश्वर शरणागती. परमार्थामध्ये एक फार मोठं एक गोष्ट आहे ईश्वर शरणागती. आणि या शरणागतीचे हे जे आविष्कार आपल्याला ठाऊक नसतील तर आम्ही शरणागतीचे बहिरंग देवी पत्करतो. नमस्कार करणं, फेरी देवळाला एक प्रदक्षिणा घालणं, मंदिरात प्रदक्षिणा घालणं, त्याला काहीतरी देणं समोर ठेवणं, नमस्कार करणं, लांबून नमस्कार करत येणं, हे सगळे शरणागतीचे प्रकार जे आहेत ते बहिरंगाचे आहेत. ते बहिरंगाच्या प्रकारे आवश्यकच आहेत. तरी प्रेम निर्माण होतं, निष्ठा तयार होते, हे खरं आहे. ते आवश्यक नाही असं नाही, पण त्याचबरोबर हा जो भाग आहे मुख्य की त्याच्या सूत्राप्रमाणे सगळं चाललेलं आहे. आणि मग मी ते त्या सूत्रात राहून त्या सूत्राची जी कक्षा आहे त्या कक्षेत राहून आपलं जीवनाचे बरोबर आकडे करणं याला म्हणतात बरोबर शरणागती. त्याला म्हणतात ठेविल्यानंतर पुष्कळ पाठ असतं आपलं. जैशी स्थिती आहे मळी जीवती नेले, सगळी प्रमाण पाठ आहे. ती प्रमाणे पाठ असली तरी एक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तुकोबाराय म्हणतात. माझा काय संबंध? असे ज्या वाटणे होते त्या वाटणीतून आपल्याला काय म्हणणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून हलवे तो जीवजंतू, संबंध जीवजंताचं जे सूत्र आहे, जीवजंतू म्हणण्याची पद्धत आहे, ती जीवजंतूची सगळी सूत्र त्यांच्या हातात आहेत. अगदी हत्तीपासून ते करोनापर्यंत आपण नवीन यायचं करोनाचे सूत्र जे आहे ते त्याच्या हातातच आहे. मग त्यांनी असं का करावं, त्यांनी असं का करावं हे त्याला माहीत. आम्ही असं काय केलं होतं त्याला माहीत. बरं कधी कुणीतरी करायचं, कुणीतरीची भरपाई करायची हे तरी कसं काय त्याला माहीत. अशा पद्धतीने उत्तर जर असलं तर आज आम्हाला व्यावहारिक सत्यात काय करता येतं, घरात बसा तसं करायचं. आता ह्या पद्धतीने बाहेर जाऊ नका, जात नाही, एवढं करता येतं. आपल्या हातात एवढी गोष्टी आहे आणि तेवढे करायचे म्हणजे आपलं काम झालेलं आहे. मग त्यांनी तसं का करावं? मग ते इतकं संकटात माणसाला लोटण्याचा त्याला काय अधिकार आहे वगैरे वगैरे. असं काय पाप केलं होतं आम्ही इत्यादी इत्यादी. आता हे जे सगळे बोलणे आहेत हे सगळे बोलणे व्यर्थ असतात. याचं कारण आहे त्याला माहीत हे जर उत्तर ठाऊक असेल बरोबर, त्याला माहीत हे असेल आणि ते जर मी स्वीकारलं असेल त्याला शरणागती म्हणतात. आणि अशा पद्धतीने एक फार मोठा व्रत आहे. म्हणून कठोपनिषदामध्ये क्षुरस्य धारा असं म्हटलं आहे. धार लावलेल्या पस्तऱ्यावरून सुरीवरून चालणं जेवढं कठीण आहे तेवढा परमार्थ कठीण आहे. ते डोंट टेक इट लाईटली असा त्याचा अर्थ होतो. सुरीवरून चालणारा दृष्टांत झाला, पण त्या दृष्टांताचं हे बळ कशात आहे तर तुम्ही त्या हलक्यात घेऊ नका, सोप्यात घेऊ नका. तर त्यासाठी जे विचार करावा लागतो तो विचार करा, त्या विचारानुसार जगा वागा आणि त्यातून जे काही मिळेल त्यात मग तुम्हाला आत्मक्रीड आत्मरती व्हायची संधी मिळेल. तोपर्यंत तुम्ही दृश्य क्रीडत राहू आम्ही सगळे, किंवा मग फारचं काय साधना क्रीड राहू, ग्रंथ क्रीड राहू वगैरे वगैरे. हे जे काही क्रीडेचे प्रकार सांगितले त्यातच आम्ही रमून जाऊ. आणि असं होऊ नये किती जागा राहावं लागतं.
म्हणून सावध, साक्षेपी आणि दक्ष त्या तात्काळचे मोक्ष असं जे समर्थ म्हणतात. ते सावध पाहिजे, साक्षेपी पाहिजे, दक्ष पाहिजे. साक्षेप शब्दाचा अर्थ सातत्य असा आहे. सावध शब्दाचा अर्थ कुठे अविचार होतोय का, अविचार लक्षात घ्यायचा, त्याप्रमाणे विचार बरोबर करायचा. आणि दक्ष शब्दाचा अर्थ जागरूक पाहिजे. मला काय करायचं आहे, काय केलं पाहिजे, मी कुठेचं उभा आहे या संबंधी जो जागरूक असतो त्याला म्हणतात सावध, साक्षेपी आणि दक्ष. त्याला तात्काळीचे मोक्ष असे समर्थांचं जे आश्वासन आहे तात्काळ, ते असं अर्थवादाचं वाटतं. असं नाही, तुम्ही जर असं राहिलात मग मोक्ष लांब नाही आहे एवढं तसं. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन दाखवून घेतलं तर मग मोक्ष लांब नाही आहे. म्हणून ना इथे आपलं जीवजंतांचं जे सूत्र आहे तो हलवणारा तो आहे. मग त्या जीवजंतामध्ये मीच एक आहे जीव. फार तर माणूस मोठा असल्यामुळे, माणूस असल्यामुळे तर श्रेष्ठ दर्जाचा जीव आहे असं आपण म्हणूया. आहेच, कारण त्याला परमार्थाचा अधिकार फक्त त्यालाच आहे, बाकी कोणालाच नाही आहे. पण असं जेव्हा परमार्थाचा अधिकार असलेलं शरीर आपल्याला मिळालं आहे तेव्हा ते कशा पद्धतीने वापरायचं याचा विवेक आपल्याला असावा. कितीतरी गोष्टी एकातून एक निर्माण होत जातात, ते शिकायच्या असतात. त्या शिकून त्याप्रमाणे आपलं जीवनाचं आखीव रेखीव जीवन जगायचं असतं. ह्याच्या लक्षात आलं नाही तर मग अडून धोडून जीवन ज्याला म्हणतात, आज असं उद्या तसं बरं तसं चाललेलं आहे. अशा पद्धतीनं जे जीवन आहे त्या जीवनाने फारसं हाताला लागते. म्हणे सोयरा अनुभवी पाहणे चित सुख मन वसंत. आता सोयरा असं म्हणतात अनुभवी पाहणे. आता हे सगळं जे आहे ते प्रत्यक्ष अनुभवात आणावं. अनुभवात आल्यानंतरच तिकडे पाहावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा थोडक्यामध्ये. आणि असं जे होईल तर चित्सुख वन वसंत. चित्सुख जो आहे त्या चित्सुखाचं जे वन आहे त्यातलं जो वसंत फुललेला आहे त्या चित्सुख वन वसंताचा आपल्याला अनुभव येऊन जाईल. आता हा जो चित्सुख वन वसंत हा जो विचार आहे त्याचा आपण उद्या विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल